नागपुर में ऑटो रिक्शा चालक मालक संगठन ने सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया है। जबरन सदस्यता, फीस और आरटीओ की कार्रवाई के विरोध में प्रदर्शन किया गया। चालकों ने चेतावनी दी है कि मांगे नहीं मानी तो राज्य भर आंदोलन किया जाएगा। नागपुर में ऑटो रिक्शा चालक मालक संगठन के नेतृत्व में बड़ा प्रदर्शन किया गया। संगठन के महासचिव विलास भालेकर ने कहा कि सरकार और परिवहन विभाग ऑटो चालकों पर दबाव बना रही है। जबरन कल्याणकारी मंडल की सदस्यता, फीस वसूली और आरटीओ के जरिए कार्यवाही से चालक परेशान है। उनका कहना है कि अगर कोई सदस्य नहीं बनता तो उनका परमिट और पासिंग रोक दी जाती है, जो पूरी तरह गलत है। इसके साथ ही ई रिक्शा और बाइक टैक्सी पर भी सवाल उठाए गए। चालकों की मांग है कि इन पर भी समान नियम लागू किए जाए। संगठन ने साफ चेतावनी दी है कि अगर जल्द समाधान नहीं हुआ तो पूरे महाराष्ट्र में बड़ा आंदोलन किया जाएगा। आरटीओ साहेबांच्या माध्यमातून आम्ही या सरकारमध्ये परिवहन मंत्र्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं होतं, ज्याच्यामध्ये कल्याणकारी महामंडळामध्ये ऑटो रिक्षा चालकांसाठी ज्या सुविधा पाहिजेत, ज्या काही व्यवस्था करायला हव्या होत्या, त्या व्यवस्था कल्याणकारी मंडळामध्ये दिसत नव्हत्या। या सरकारने कल्याणकारी मंडळ जे स्थापन करून ज्याची घोषणा केली ते फसवं कल्याणकारी मंडळ होतं। कारण की त्या कल्याणकारी मंडळामध्ये ऑटो रिक्षा चालकांचं हित कमी दिसत होतं आणि सरकारचं हित जास्त दिसत होतं। कारण की सरकारने एकचदा 50 कोटी रुपये देऊन स्वतःला मोकळं करून घेतलं आणि ऑटो रिक्षा चालकांकडनं 800 रुपये वसूल करणं या पद्धतीची त्यांनी व्यूहरचना रचून ते मंडळ सुरू करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये आरटीओच्या माध्यमातून आमच्या ऑटो रिक्षा चालकांचे आरटीओमध्ये होत असलेले कामं थांबवण्याचा प्रयत्न चालू झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्याचा निषेध, त्याचा विरोध म्हणून आम्ही आज हे आंदोलन नागपूरलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन ऑटो रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून होते आहे। आम्ही सरकारला काही सूचना केलेल्या आहेत, ज्या सूचनांमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की सरकारने आमच्या ऑटो रिक्षा चालकाला 65 वर्षाचा झाल्यानंतर 5 ते 10 हजार रुपये पेन्शन देण्यात यावी। त्याला आमच्या ऑटो रिक्षा चालकाच्या मुलीचं जर लग्न असेल तर त्याला 2 ते 3 लाखापर्यंतची आर्थिक मदत करण्यात यावी। ऑटो रिक्षा चालकाचा मुलगा जर उच्च शिक्षणासाठी जात असेल तर त्याला 3 ते 5 लाखापर्यंतची शिष्यवृत्ती देण्यात यावी। ऑटो रिक्षा चालकांसाठी घरकुलसारखी योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवून जे बेघर ऑटो रिक्षा चालक आहेत अशा ऑटो रिक्षा चालकांना त्या घरकुलमध्ये घरं देण्याचं काम त्या महामंडळातून व्हावं। ऑटो रिक्षा चालकाला नवीन ऑटो रिक्षा घेण्याकरिता प्रायव्हेट फायनान्स आणि बँकेच्या चक्रा माराव्या लागतात, ज्याच्यामध्ये त्याची लूट होत असते। ती लूट थांबवण्यासाठी ऑटो रिक्षा चालकाला त्या कल्याणकारी मंडळातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध व्हावं। ऑटो रिक्षा चालकांसाठी या सरकारने जे कल्याणकारी मंडळाचा ड्राफ्ट तयार केला त्या ड्राफ्टमध्ये त्यांनी एक 6 नंबरचा क्लॉज असा दिलेला आहे की ज्याच्यामध्ये ऑटो रिक्षा चालकाला 2 अपत्य जर असतील तरच तो मेंबर होईल, 3 जर असेल तर त्याचं काय, हा प्रश्न आमच्या सरकारसमोर आहे। आमचं म्हणणं आहे की तो 6 नंबरचा जो क्लॉज आहे तो सरकारने त्याच्यामधनं हटवून घ्यावा, जेणेकरून ज्या ऑटो रिक्षा चालकाला 2च्या वर जर मुलं असतील तर तोही त्या कल्याणकारी मंडळाचा सभासद व्हावा। आणि अशा पद्धतीनं आम्ही काही सूचना सरकारला केलेल्या आहेत। त्या सूचना सरकारने अजूनही केराच्या टोपलीत ठेवलेल्या आहेत। त्या सूचना जर सरकारने मान्य करून घेतल्या तर आम्ही सरकारचं अभिनंदन करू, आणि जर मान्य केलं नाही तर याच्या समोरची स्टेप आमचं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आम्ही शांतीच्या मार्गाने आंदोलन करतो आहोत। येणाऱ्या काळामध्ये उग्र रूपाचं आंदोलन होण्याची सुद्धा शक्यता आहे। याची दखल या महाराष्ट्र सरकार ने घ्यावी, एवढीच सरकारला मी विनंती करतो। फिलहाल ऑटो रिक्शा चालकों का गुस्सा सरकार के खिलाफ खुलकर सामने आ रहा है। अब देखना होगा कि सरकार इन मांगों पर क्या फैसला लेती है। अगर जल्द समाधान नहीं हुआ तो यह आंदोलन पूरे महाराष्ट्र में और बड़ा रूप ले सकता है।